टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कोल्हापुरातील विशाळगडावर असलेल्या रेहान बाबा दर्ग्याच्या उर्साला आजपासून सुरुवात होते। जिल्हा प्रशासनाने या उर्साला परवानगी नाकारली असली तरी अनेक भाविक सकाळपासूनच या सगळ्या उर्साच्या निमित्ताने विशाळगडाकडे जाण्यासाठी येत आहेत आणि ही सगळी वाहने जी आहेत ती विशाळगडाच्या पायथ्याला असलेल्या टेंभुर्णीवाडी परिसरामध्ये रोखली जात आहेत। या ठिकाणी ज्या काही गाड्या येत आहेत त्या गाड्यांची चौकशी केली जाते। गाडीमध्ये किती लोक आहेत, गाडीचा नंबर देखील या ठिकाणी पोलिसांकडून घेतला जातोय। मोठा पोलीस बंदोबस्त या निमित्ताने टेंभुर्णीवाडी परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर विशाळगडावर उर्साच्या निमित्ताने जी काही पशुहत्या केली जाते त्याच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी गेल्या अनेक वर्षापासून केलेली होती। या सगळ्याला स्थानिक नागरिकांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर सशर्त परवानगी जी आहे ती कुर्बानीसाठी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय आज पासून विशाळगडावर निर्धारित केलेल्या नियमानुसार या सगळ्या उर्साच्या निमित्ताने पशुहत्येला परवानगी आहे ती देण्यात आली आहे आणि आपण त्यामुळेच बघू शकतो की मोठ्या संख्येने पर्यटक देखील आता या ठिकाणी येत आहेत। सकाळी 9 ते 5 या वेळेतच विशाळगडावर या सगळ्या पर्यटकांना जाता येणार आहे आणि त्यामुळे आपण बघतोय टेंभुर्णीवाडी परिसरामध्ये ही जी काही वाहने येत आहेत त्या वाहनांची चौकशी करून वाहनांमध्ये किती लोक आहेत याची चौकशी करूनच पुढे त्यांना विशाळगडाकडे प्रवेश आहे तो दिला जातोय आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय आजपासून जो काही विशाळगडावरील उर्साला सुरुवात होते त्यानिमित्तानं मोठ्या संख्येने भाविक देखील या ठिकाणी येत असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यानिमित्तानं या सगळ्या टेंभुर्णीवाडी परिसरामध्ये देखील मोठा बंदोबस्त या निमित्तानं बघायला मिळतोय। व्हिडिओ सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, टेंभुर्णीवाडी, विशाळगड, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।